सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत यावली शहीद नरसिंगपूर येथील एक काकू आहेत, यावलीकर काकू. तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत. काकू जयगुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. विमल रामदास यावलीकर, राहणार या नरसिंगपूर, यावली शहीद. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये संत लहानोजी बाबांचा जो कर्जाचा बोजा होता तो प्रसंग सांगा. माझ्यावर खूप कर्ज झालं होतं. हो. आणि ह्या राजकारणामुळं किंवा कापसाचा धंदा केला होता. तुमच्या मिस्टरांनी कापसाचा धंदा केला होता. हो. त्या कापसाच्या धंद्यात घाटा आला. हो. आणि हे शेकावत साहेबांनी, ते अध्यक्ष होते त्या संस्थेचे, बरोबर, त्या संस्थेचं दिवाळ काढलं. हो. ते संस्था सरकार जमा केली. आणि जेव्हा हायकोर्टाचा निकाल लागला, हो. मुंबई कोर्टाचा निकाल लागला, हो. सगळ्या कोर्टांनी निकाल दिले का शेतकऱ्याचे पैसे द्या, हो. तेव्हा ते सांगत होते की विहिरीतच नाही तर पवऱ्यात येणार कुठून. हो. हो. तर मग हे खूप भांडायचे. मग लहानोजी महाराजले शरण गेले. हो. माझं बा इतकं नुकसान झालं, शेती गेली 5 तिपना, मी कसा हे करणार आहे, मानहानी होऊन राहिली. हो. तर पण याच्यापेक्षा मुद्दलापेक्षा जास्त मागत होते. हो. का मला बा अर्धी करोड रुपये द्या, मी तिचं काम करन. हो. काम करल. तर त्याचं ते सक्सेस झालं नाही, त्यांच्या तकदीरात नव्हतंच तेवढं. महाराज म्हणत होते का याच्या तकदीरात नाही आहे, मी याला देऊ कुठून एवढं. हो. हो. काय ह्या स्वतःचं मागत नाही, वरचंच मागते, याला देऊ कुठून. तर महाराज रागात होते. पण ऐकल्या न मुळं त्यांनी महाराजने शिक्षाच केली. म्हणजे लखवा नव्हताच तो, शिक्षाच होती एक. तर ते अर्ध्यांगावून लखवा गेला आणि ते जाग्यावर बसले. त्यांचं जेवण सुद्धा त्यांना जीव घालायचं, कपडे धुवून द्यायचे, सगळं काम करायला लागलं. 10 वर्ष तुम्हाला सेवा करायला लागली 10 वर्ष. हो का. मग ते काम माझ्या हातात आल्यानंतर मी 23 दिवस उपोषण केलं. हो. मुंबईपर्यंत भांडण झालं. ते मुंबईपर्यंत गेले. ते एक आवारी बाई भेटल्या. अच्छा. त्यामुळं ते सुनील देशमुखची भेट झाली. त्यामुळं आम्हाला मंत्रालयापर्यंत जाण्याचा प्रसंग आला. हो. तर त्यावेळेस ते शेकावत साहेबाची जे पत्नी आहे ते राष्ट्रपती होती. अच्छा. त्यामुळं त्याच्या ताब्यात कलेक्टर, कमिशनर, महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळं आमची काही चालतच नव्हती ना. बरोबर. तर त्यावेळेस मग विलासराव देशमुख होते मुख्यमंत्री. त्यांनी विचारलं का तुम्हाला ते जमीन देऊ. त्यांनी जमीन दिली 3,000 फूट आम्हाला. आणि समोरील सही याची सांगितली होती घ्यायला, पालकमंत्र्याची. नाही, पालकमंत्र्याची नाही, ते पणनचे नाही नाहीत का. अच्छा. पणन महासंघाची. त्याची सांगितली होती घ्यायला, पण त्यांनी दिलीच नाही. हो का. मग दुसऱ्या वेळ नाही निवडून आले तर मग म्हणे तुम्हाला देतो. म्हटलं नाही, त्यांनी बांधकाम केलं. हे सगळं त्यांच्या ताब्यात आहे. बरोबर. मला नकोच आहे हे. माझ्याजवळ पैसा राहिला नाही, मला माझा पैसाच द्या. पैसे द्या. तर मग त्यांनी एका रातूनच ते बोलावलं कमिशनरला आणि मला 2 लाखाचा चेक दिला त्यांनी. 2 लाखाचा चेक दिल्यावर मी बाकीचं राहिलेलं कर्ज फेडलं. 5 तिपनीत काही कर्ज गेलं आणि इथे राहायला चालले आले. बरोबर. तिथलं घर विकलं. ते सावकाराला देऊन दिले पैसे. पण तो सावकाराच्या घरी महाराज स्वतः गेले. असं काय. तो 40 लाखाचे म्हणे 10 लाख झाले म्हणे बाईच्या इकडे पैसे. 10 लाख झाले म्हणे, मी 10 लाख घेतल्याशिवाय सोडणार नाही. हो. अच्छा. पण महाराज गेले सकाळीच आणि फाटके कपडे, बंगाली शर्ट, आणि सकाळीच त्याला दाराला थाप मारली, बाहेर बोलावलं. तर तो म्हणायला लागले महाराज कुठून आले तुम्ही म्हाताऱ्याचं रूप घेऊन. तर मी टाकर खेळून आलो. तोत्रे बोलत होते. बरोबर. मी पंढरपूरला जातो आणि लहरी बाबाच्या मंदिरात जातो. तू लेका म्हणे एवढं यांना दत्तायन नको सावडू, म्हणजे अशा भाषेत. दत्तायनं सावडू नको. दत्तायनं सावडशील तर 5 फड्याचा साप होईल. तुझ्या आड्यावर बसन आणि तुझ्या गाडीची खी काढन, तुले सुधरणार नाही. मग तो घाबरला आणि त्याची बायको समोर नमस्काराला आल्यानंतर तिला म्हणे कुत्रे तू बदमाश आहे, सरक माग. म्हणजे पायाला हातही नाही लावू दिला. हे सगळं शेजारच्या बाईनं पाहिलं त्याच्या घरात. त्या माझ्याजवळ सांगत आल्या. मला खूप दुःख झालं का माझ्यासाठी बा महाराज कर्जाच्या तिथं जाऊन गेले आणि कर्ज फेडण्याचा हे केला, आदेश केला. मग त्याच्याच मनात आलं का तुमचं काही भेटूनच नाही राहिलं तर तुम्ही घर विकू काय हे तुम्ही राहत आहे. म्हटलं बा घ्या, करा निकाल. 2 लाख रुपये मला त्याचे भेटले. त्याच्यातून त्याने 70,000 घेतले. बाकी सगळे पैसे मला दिले. राहिलेले पैसे मी सगळ्यांचे फेडून. तुमचं घर कुठे होतं. विलासनगरला. अमरावतीला रोंगे प्लॉट म्हणून होता. अच्छा. तिथे होतं. अशा पद्धतीने ते प्रकरण निपटलं.
तर मग मी इथे चालली आली. हो इथं येऊन मी शेतीचे कामं केले हो आणि माझी इच्छा होती की भगवंता हो तू सगळं काही करशील, हो पण मी कोणाचे धुणे भांडे करणार नाही. हो माझी जिद्द होती. मी शेतकऱ्याची पत्नी आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे. हो मी शेतीचं काम करन हो आणि मी काम करू करू त्यांचंही हे केलं, माझंही जीवन बसवलं हो आणि सगळं हे व्यवस्थित महाराजनं केलं. तर महाराज नेहमी मला सांगायचे यायचे का तुझ्या नशिबात मागच्या जन्माचं दुःख आहे, भोगून मुक्त हो, उसनवारी करू नको, हो मी पाठीशी आहे, तुला धक्काही लागणार नाही. या हो, पद्धतीनं त्या पद्धतीचं तुम्हाला बाबाजीचं सांगणं होतं सांगणं होतं. लहानोजी हो, बाबांचं. म्हणजे येईन काहीच्या मनात आत्महत्या हो, हो, करायचं, हो. काही करण का अशा यानं म्हणून त्यांनी बळ दिलं तुम्हाला, बळ दिलं. जगण्याचं बळ दिलं. हा, बरोबर. तर ते पाठीशी नेहमी नेहमी उभेच राहिले ना माझ्या. जेव्हा जेव्हा मला प्रसंग आला तेव्हा मी आहे, भिवू नको, मी आहे, भिवू नको, भ्यायचं नाही. म्हणजे असं करता करता म्हणजे इतके निर्धास्त झाले का आणि हे ते त्याने- कुटीमधलं दर्शनाचा प्रसंग सांगा, गाडीत बसून गेल्याचा ते सांगा. मी म्हणजे त्यावेळेस गेली ना, तर इथून जातानीच रस्त्याने जातानीच फक्त मला त्यावेळेस मी लहान होती, हो लहान तरी 12-13 वर्षाची. हो तर महाराजला एवढंच म्हटलं मी फक्त, हो. अशी रस्त्याने म्हणत गेली का महाराज मला काही नाही पाहिजे. असे हो ऐकले होते त्याच्याबद्दल का बा हो. कोणी पिक्चर मागते, हो कोणाला मारते, कोणाला काही. मला काहीच नाही पाहिजे, मला फक्त एक चांगली संगत आयुष्यभर हो आणि चांगली बुद्धी हो एवढं द्या जा. बरोबर. तर गेल्याबरोबर ते दर्शन घेतल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं, हो घेतं का लहान्या, घेशीन तर देतो, हो घेतं काय, घेशीन तर देतो. जेवढ्या वेळ मी म्हटलं रस्त्यानं हो. तेवढ्या वेळ त्यानं नांदा लावला. असं, सगळे असं. भक्त थक्क झाले होते त्यावेळेस. पण मला काही ते सुचलं नाही द्या मनाची. हो. मी फक्त मनातच एवढं म्हटलं का हो. जे मी मनात मागितलं ते मला द्या, द्या. आणि गुप्त मागितलं आणि गुप्तच द्या. बरोबर. गुप्तच आहे. तर ते हो. ज्ञान अजून मला म्हणजे आठवते असं, हो हो म्हणजे आतून मला त्याची हे होते, म्हणजे त्याचा- प्रेरणा होते तशा. प्रयत्न प्रेरणा होतो. तशा त्यांना मी पाहण्याचे प्रयत्न करतो, त्यांनी हो. सांगितलं त्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानेश्वरी वाचायला लागली. वाचायला. पण पाठांतर नाही होत, पण हो. त्याचे ते मुद्दे माझ्या लक्षात राहतात. लक्षात राहते. हो. असं. तसं मी ह्या मार्गाने पूर्ण तर आज अशा पद्धतीनं जे लहानोजी महाराज तुम्हाला जे म्हणाले की मी दूर निघून जातो बा. हो, तो तर आज तो पहा- प्रसंग तो त्यावेळेस प्रसंग मग सांगा. मग आता हे कोरोना झाला ना, हो. त्यानंतर मी स्वप्नातच त्यांच्या त्या कुटीत गेली. हो कुटीत गेली, ते एकटे बसले होते असे. हम्म. मग त्यांचं दर्शन घेतल्यावर त्यांनी डोक्यावर हात फिरवला आणि मला जेवायला पण दिलं. हो आणि मी दूर चाललो म्हणे आता, हा आणि ते गाडीत बसून गेले. तर हो. मी खूप रडत होती. पण मारुतीच्या मंदिरात एक संत येऊन एक पेढा पाठवला त्यांनी. तो अच्छा. पेढा खाल्ला, तेव्हापासून मला त्यांचं अजून दर्शन होत नाही. हो. पण मी त्यांच्याशी बोलून राहिली असं मला प्रत्यक्ष आतून वाटते. हो असं झालं बा, मग माझं कसं होईल. हो मग मी तर आता समजा तुम्ही बा अमर झाले संत लोक, हो हो तुमचे इतिहास आहे, माझा कोण इतिहास करणार आहे. मला तर मुलंही नाही आहे, मी मेली तर तिसऱ्या दिवशी मला कोणी विचारणार पण नाही. हो असा मी मनाशी संवाद इथं बसल्या बसल्या एकटी राहतो ना, हो हो तर करत राहतो. हो तर महाराजची अशी प्रेरणा झाली का मंदिर बांध, मंदिर बांध. मंदिर बांध असं म्हटल्यानंतर मी मग गावात अशी चर्चा केली. हो, हो. तर गावचे लोक मग आता ते आहेच, हो, चालतच हो. असते का, कशाला बांधते, ते काय हो. एकटी राहते, हो तिला कोणचं काम आहे, अमकाय डमकाय. मग असं याच्यातूनही ते महाराजनं सगळं ते निर्माण केले, व्यवस्थित करून घेतलं आणि आज बाबाजी तुमच्या गावामध्ये विराजमान झाले. झाले. तर काकू तुम्ही जो तुमचा जो संकल्प होता, बाबाजीला तुमची मागणी होती, हो तर बाबाजीच तुमच्या गावामध्ये येऊन बसले आणि राष्ट्रसंताचं तुमचं गाव आहे. हो. गुरुबंधू हो राष्ट्रसंताचे मोठे गुरुबंधू श्री संत लहानोजी बाबा तुमच्या गावामध्ये आज विराजमान झाले. तर आज तुम्ही सांगितलेले जे काही अनुभव याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय. जय. गणेशजीची बसली.